नमस्कार. तर एक मोठं कलिंगड फ्रीजमध्ये तसंच पडून होतं. साहेबांनी आणून ठेवलं होतं, पण ते मला माहीतच नव्हतं. तर त्यांनी मला काल सांगितलं, की "अगं ते कलिंगड आहे, तर त्याचं काहीतरी बनव ना" म्हणून. तर ते कलिंगड एवढं मोठं होतं ना, ₹60 ला ते कलिंगड त्यांनी आणलं होतं आणि एकदम रसरशीत आणि गोड असं कलिंगड होतं. तर सुरुवातीला मी त्याचे क्यूब काढून घेतले आणि हे माझ्याकडे ज्युसर आहे, तर त्यामध्ये हे गर घालून मी पटकन 2च मिनिटात ज्यूस बनवून घेतला. तर इथे साखरसुद्धा घालायची गरज नव्हती, पण मला थोडंसं गोड ज्यूस हवं होतं म्हणून मी यामध्ये साखरसुद्धा घातली. तर असं हे रसरशीत मनाला आणि शरीराला थंडावा देणारं कलिंगडाचं ज्यूस एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मला नेहमीच तुम्ही मोटिवेट करत असतात. तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणीला, मित्राला शेअर करा. तर काल दुपारी जेवण पण केलं नव्हतं, त्यामुळे भूक पण खूप लागली होती आणि हे म्हणाले, की "काहीतरी या कलिंगडाचं तू बनव." आणि वेदू मात्र खेळायला गेला होता, पण त्याला आवाज दिला तर तो काही आला नाही. पण तो खूप वेळाने आला आणि तो आल्यानंतर त्याने ज्यूस पिलं आणि हे एवढं मोठं कलिंगड होतं ना, तर खूप ज्यूससुद्धा निघाला. तर पोट भरून आम्ही हे ज्यूस पिलं आणि राहिलेलं जे ज्यूस होतं, तर ते मी एका बॉटलमध्ये भरून ठेवलं फ्रीजमध्ये. तर आता उन्हाळासुद्धा खूपच कडक जाणवायला लागलेला आहे आणि गरमीसुद्धा खूपच वाढलेली आहे. तर कधी-कधी असं एकदम हलकं-फुलकं आणि जेवण न करता असं ज्यूससुद्धा दुपारच्या वेळेस घेतलं तरीसुद्धा चालून जातं. तर आम्ही काल दुपारी जेवणच केलं नाही. मस्त थंडगार पोट भरून हा ज्यूसच पिला. आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.